हा जो कार्यक्रम आहे हा सादर करणारे डॉक्टर निर्मोही फडके, श्री योगेश केळकर आणि सौ वंदना गुजरे आणि मानसी अशा चौघांचा मिळून हा अभिवाचनाचा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमासाठी कुपर इंडस्ट्रीजचे HR चे नितीन देशपांडे, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, आपले शिरीष सर आहेत, दीपलक्ष्मी समूहाचे श्रीराम नांदल आहेत आणि तुम्ही सगळेजण, तुमच्या सगळ्यांचं मी आधी सर्वप्रथम स्वागत करते। आज आपला कार्यक्रम कालचा इतका सुंदर आणि दर्जेदार झाला की आधीचं जे आपलं नमुन्याला घडावं तेल असतं तर ते काही मी घालणार नाहीये, आपण कटशॉट करून टाकतो ते आणि कार्यक्रमाला सुरुवातच करूया आपण। तर सर्वप्रथम मी विनंती करते की आपण आपली जे आजचे पाहुणे आहेत त्यांचा सत्कार करूया। तर श्रीयुत नितीन देशपांडे सरांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर निर्मोही फडके यांचा सत्कार आणि स्वागत करावं। नितीन देशपांडे सर, श्रीयुत कात्रे, दीपलक्ष्मी, श्रीयुत श्रीराम, या सहभागी असणाऱ्या मानसी यांचं खूप काम करत असतात, अनेक कार्यक्रम घेत असतात, साहित्य संमेलन, व्याख्यानं, लेखक तुमच्या भेटीला असतात, त्यापैकीच आजचा हा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमाच्या बद्दल हे जे तिघजण याच्यात सहभागी आहेत तर मी त्यांची काल झालेली आहे ओळख, पण आज नवीन 2-4 फक्त 1-2 वाक्यातच ओळख करून देते। डॉक्टर निर्मोही फडके यांच्या अनहद या ललित लेख संग्रहाचा परिचय किंवा अभिवाचनातून परिचय असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। त्या डॉक्टर भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास यावरती त्यांची PhD आहे। अनेक विषयामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, प्रमाणपत्र म्हणा किंवा जर्मन भाषेचा अभ्यास वगैरे असं केलं आहे। 8 पुस्तकं प्रकाशित आहेत। आणि श्रीयुत योगेश केळकर इथं परिचित आपल्या कुटुंबाची व्यक्ती वाटावी अशी काही अनेक मालिका असतात, कसलेले अभिनेते, दिग्दर्शक, अभिवाचक असे आहेत। आणि वंदना गुजरे मॅडम आहेत, या नृत्यांगना आहेत, त्याही अभिनेत्री आहेत, अभिवाचक आहेत, कवयित्री आहेत, कृष्णसखी या नावानं त्या कविता करत असतात। तिघांचीही कडून आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा जो अनुभव मिळणार आहे तो तुम्हालाच येईल तो कशा स्वरूपाचा आहे म्हणून। काल सुद्धा जो कार्यक्रम झाला तो खूप लोकांनी चुकवला असं माझं म्हणणं आहे, आजही मी ग्रुपवर टाकलेलं होतं। अतिशय दर्जेदार समृद्ध अनुभव देणारा असा कार्यक्रम होता। जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे त्या निमित्ताने हा कार्यक्रम होता। तिघांनीही जो मुद्राभिनय, आवाजातले चढ उतार, बदल, पट्टीतले बदल यातून जे अभिवाचन केलं तो केवळ बघण्यासारखा, अनुभवण्यासारखं होता। पाहणं आणि ऐकणं नेहमी करतो आपण, अनुभवण्यासारखंच ते होतं। तर आजही आपण एक वेगळा अनुभव घेणार आहोत। मला बऱ्याच जणांनी विचारलं अनहद म्हणजे काय, निर्मोहीताई ते सांगतीलच अनहद म्हणजे काय। प्रत्येक माणसाच्या आत एक ध्वनी असतो, म्हणजे तो व्यक्त नसतो, होतो आपल्याला जाणवत असतो आणि त्या अनुषंगाने हे अनहद हे याचं टायटल आहे। हा शब्द कबीरांच्या, गुरु नानक देवांच्या अशा अनेक यांच्या रचनांमध्ये हा शब्द अनेक वेळेला आपल्याला आढळतो। अनाहत नाद असा जो म्हणतो, आहत नाद किंवा आहत म्हणजे ऐकू येणारा आणि हा अनहद म्हणजे केवळ आपला आपण अनुभव घेण्यासारखा असा आहे। ह्या पुस्तकातून हा नाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा तुमचा नाद जागवण्याचा ह्या अभिवाचनाचा उद्देश आहे। तर आपण तो अनुभव घेऊया। मी सगळी सूत्र आता डॉक्टर निर्मोही फडके यांच्या हाती देते। खूप बरं वाटतं, म्हणजे आमचा आज समर्थांच्या पायाशी जेव्हा गेलो सचिन गडावरती सकाळी आमच्या चौघांमध्ये बोलणं सुद्धा झालं की साताऱ्यासारख्या या तुमच्या शहरामध्ये येऊन इतकं बरं वाटलं। म्हणजे कालही मोजकेच पण इतके जाणकार रसिक होते आमच्या समोर होते आणि आदरातिथ्याबद्दल तर म्हणजे आम्ही असे झाले, लिटरली असे तुम्हाला हॅट्स ऑफ आहे सर, कमाल आहात तुम्ही आणि सर सगळेच एकूणच की म्हणजे थोड्या वेळानंतर असं झालं होतं, मी मुद्दाम हा विषय आता इथे काढतोय कारण हे सगळ्यांच्या समोर मला बोलायचं होतं की एक मिनिटही असं त्या घरामध्ये गेल्यानंतर
आम्हाला उसंतच मिळू दिलं नाहीये, ते सतत आम्हाला काहीतरी खायला प्यायला लागलं. म्हणजे आमचं असं झालं की अहो आता नकोय मला चहा, पण नाही आत्ता सुद्धा निघताना त्यांना सुद्धा आज रात्री इमिजिएटली कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याला जायचं, म्हणजे त्यांना ते घर लॉक करायचंय, सगळं करायचं, पण नाही तू तुझा पाय बरा आहे की सकाळ पाय उघडला होता, त्याच्यासाठी पण त्यांनी तेवढी काळजी घेतली. म्हणजे लिटरली स्वतःच्या नातीसारखं त्यांनी रात्री तिच्या पायावर स्प्रे मारलाय. सो थँक्यू. तो आम्हाला असं खूप बरं वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर त्यांना असं आदरात मिळतंय आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की तुम्ही आता सतत या ठिकाणी. म्हटलं मला तर आवडेलच, म्हणजे कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने मला यायचं झालं तर मला निश्चितच आवडेल. आणि काल जसं पटकन बोलता बोललो तसं अभिवाचनाची कार्यशाळा सुद्धा जर घ्यायची झाली तर मी आवर्जून यायला तयार, म्हणजे माझी काहीच हरकत नाही. तुम्ही ठरवा, मी यायला. माझं शूटिंग नसलं पाहिजे, त्यामुळे खूप आधी आपण तारीख ठरवली तर आपण ते करू शकतो. आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. अनहद हा मुळात डॉक्टर निर्मोही फडके या प्रसिद्ध लेखिका, कालपासून त्यांची ओळख आपल्याला झालेलीच आहे, डॉक्टरेट मिळवलेली आहे. यांनी करोनाच्या काळामध्ये, करोना पिरियडमध्ये ज्यावेळेला आपण सगळे स्थानबद्धतेत होतो आपापल्या घरामध्ये, त्यावेळेला त्यांच्या हातून त्या स्थानबद्धतेत असताना काही लिहिलं गेलं, त्यांच्या मनातलं लिहिलं गेलं. एकंदरीत ललित लेख हा जो प्रकार आहे, असे 30 ललित लेख त्यांनी लिहिले आणि ते त्यांच्याकडेच होते. त्यांनी आकाशवाणीवरनं ते स्वतः सुद्धा वाचले होते. आफ्टर करोना त्यांनी ते वाचले होते, पण ते तसेच त्यांच्याकडे पडून होते. आमची मैत्री खूप जुनी आहे. तर मला एक दिवस त्या म्हणाल्या की अरे योगेश, हे ना मी खूप आधी लिहून ठेवलं होतं, पण तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा वाच. आणि त्यांनी असा तो एवढा गठ्ठा माझ्या हातात दिला होता. मी त्याचं पहिलं पान वाचलं आणि म्हटलं हे वाचायला खरंच खूप वेळ हवा आहे आपल्याला, आपण हे नंतर सावकाशीने वाचूया. 2 दिवसानंतर त्यांनी मला ना त्यांचे ऑडिओ पाठवले. त्यांनी जे आकाशवाणीवरती स्वतः वाचलं होतं त्याचा ऑडिओ त्यांनी मला पाठवला आणि मी बसल्या बसल्या तो त्यांच्या आवाजातला ऑडिओ ऐकत होतो. ते ऐकताना मला जाणवलं की हे काहीतरी अजब आहे, हे साधं सरळ नाही, हे काहीतरी अजब आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि आज हा जो कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय हा त्या 30 ललित लेखातले निवडक 10 ललित लेख जे आम्ही सलग सादर करतो. मी आणि वंदनाजी आम्ही हे वाचतो, अभिवाचन स्वरूपामध्ये वाचतो. अर्थातच या लेखांची किंवा एकंदरीत आपण याला गोष्ट म्हणून, काव्य म्हणून जे काही आहे ते, याला एक लिंकअप आहे, पण ते 10 तुकडे आहेत. त्यांना एकसंध बांधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तिघांनी मिळून, मी, वंदनाजी, निर्मोहीजी. आणि तेच तांत्रिक सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच पुन्हा एकदा मदत घेतलेली आहे की एका लेखातून दुसऱ्या लेखामध्ये जात असताना काही बॅकग्राऊंड म्युझिक आणि जे आहे की आम्हाला पण बिल्डिंग स्पेस मिळतो. एका लेखातून दुसऱ्या लेखात जाताना मध्ये पाणी प्यायला एखादं बोल सध्या असे 10 लेख सलग आम्ही वाचणार आहोत. आमच्या हा वाचनाचा कालावधी हा साधारणपणे 1 तासाचा असतो. 1 तास आमचे 10 लेख वाचून होतात आणि त्याच्यानंतर डॉक्टर पण येतील तिथे रंगमंचावरती आणि आपण गप्पा मारूया, छान अनहदबद्दल बोलूया. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला याच्यामध्ये जाणून घ्यायला निश्चितच आवडणार. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी मी आता जसं म्हटलं, मराठी भाषा अभ्यासिक लेखिका डॉक्टर निर्मोही फडके यांनी लिहिलेली ललित लेख मालिका अनहद माझ्या वाचनामध्ये आली आणि त्या क्षणात त्या लेखात असलेल्या एका लेखिकेच्या मनात उमटणाऱ्या अनेक संमिश्र भावभावनांचं चित्र एक दिग्दर्शक म्हणून माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आपल्या भोवतालची परिस्थिती, आपले विचार, आपल्या भावना यांचा आपल्या अभिव्यक्तीवर, आपल्या लेखनामध्ये, आपल्या आचरणात आपोआपच परिणाम होत असतो. अशा वेळी कित्येकदा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक दोलायमान स्थितीमध्ये त्या व्यक्तीचा स्वतःचा आतला आवाज म्हणा किंवा अचूक विचार म्हणा त्याला योग्य साथ, योग्य दिशा देऊन जात असतो. त्याच्या सर्जनशीलतेला अधिक झळाळी देऊन जाणारा ठरत असतो. अशाच एका लेखिकेच्या, एका व्यक्तीच्या मनात उमटणारे असे अनेक प्रश्न आणि त्यांच्या खोलात शिरून स्वतःच्या तिच्याच आतल्या आवाजाने मिळवून दिलेली उत्तरं यांची सुरेख गुंफण म्हणजे डॉक्टर निर्मोही फडके यांनी लिहिलेली अनहद ही ललित लेख मालिका. एखादी लेखन कृती अधिकाधिक लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचायला हवी असेल
तर तिचा रंगमंच आविष्कार जास्त परिणामकारक ठरू शकतो हे निर्विवाद आहे. याच विचाराने अनहदचं सादरीकरण करावं असं वाटलं, पण वेळेच्या बंधनामुळे ही संपूर्ण लेखमालिका सादर करता येत नसली तरी त्यातला काही भाग अभिवाचन स्वरूपामध्ये आपल्या समोर मांडत आहोत. आपलाच आतला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. स्वागत, सुस्वागत. रंगदेवता आणि रसिक श्रोते यांना विनम्र अभिवादन करून रंगायन आर्ट्स सविनय सादर करीत आहे डॉक्टर निर्मोही फडके लिखित ललित लेख मालिका अनंत. संकलन, संगीत आणि दिग्दर्शन योगेश केळकर. संगीत संयोजन मानसी चांबेकर. अभिवाचक वंदना गुजरे, योगेश केळकर. सविनय सादर करीत आहोत ललित लेख मालिका अनंत. ना तू इम्रोज आहेस ना मी अमृता, त्यामुळे कुणी साही रचण्याची ही सुतराम शक्यता नाही. आणि ना प्रीतम, त्यामुळे मी तुला काहीही लिहून पाठवलं तर त्याचा अमृता इम्रोज सारखा दस्तावेज होणार नाही हे माहिती आहे मला. तरी लिहिणार. कसं, कशाबद्दल, कुणाबद्दल माहित नाही. ते पत्र असेल का की डायरीतलं पान? कविता, ललित, माहित नाही. कदाचित काही अमूर्त. तू वाचशील, न वाचशील, वाचून सोडूनही देशील, माहित नाही. इम्रोज तिला वेगवेगळ्या नावाने संबोधायचा. एखादा आवडता शब्द किंवा तिने वापरलेलं एखादं विशेषण. अनेक दिवस तो शब्द त्याच्याकरता तिचं नाव असायचं. मला फार आवडलं हे. काय हरकत आहे ना आपलीच किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीची अशी वेगवेगळी नावं असायला? एकाच ठराविक नावाला घट्ट चिकटण्याची आसक्ती कशाला? पश्चात स्वस्तिक, क्षितिजाचा पश्चिम बिंदू. हा शब्द वाचला आणि मावळतीचं आकर्षण वाढलं. खरं तर मावळणं आवडतं का कुणाला? तितकंसं नाहीच बघता, पण मला मात्र खुणावतीये मावळती. कसं असेल हा पश्चात स्वस्तिक? काय असेल तिथे नक्की? कल्पनेच्या भराऱ्या म्हणजे जणू जन्मसिद्ध हक्कच उचलली लेखणी आणि लिहिली एक कथा. शीर्षक पश्चात स्वस्तिक. पण समाधान काही झालंच नाही. मावळती खुणावतच नाही. आणि एक दिवस अचानक तू विचारलास. मी गावाबाहेरच्या टेकडीवर निघालो. नाही म्हणे का मी तुला? हा, पण माझी एक अट आहे. नाही म्हणजे माझा हात हातात धरून टेकडीत अगदी वरपर्यंत. आणि हो, खाली उतरता नाही तसंच बरं का. ऐकून अंगभर सोनचाफा बहरल्यागत झाला. पश्चात स्वस्तिकने आधीच भूल घातली होती. तू तर ठार वेळ केलंस. निघालो अनवाणीच हातात हात घेऊन. वाटेत गुलमोहन आळवत होता मांडराला. हमलताश पिवळी झुमर वाटत सुटला होता आपल्या पाऊलवाटेवर. हळदुली पाऊल, थोडी खडकाळ हिरव्या पिवळ्या गवताची फाट्या फुट्यांची. पण पायाखाली फुलांच्या पायघड्या अंथरल्यागत आपण चढत गेलो ती टेकडी. माथ्यापर्यंत कधी पोचलो कळलंच नाही. तेव्हा उमगलं, किती आश्वासक आहे हे हातात हात घेऊन. टेकडीच्या माथ्यावर पणांत वारं पश्चिमेकडून येणार. मी वेड्यासारखी टोकापर्यंत धावत सुटले आणि तूही हात गुंतले होतेस ना. अडकलास. मला बघायचं होतं पश्चात स्वस्तिक, क्षितिजाचा पश्चिम उंचावली. पश्चिम इतकी सोनेरी, इतकी उजळलेली. आकाशाचा हा रंग नक्की कुठला? मी मनात बोलत होते, पण तरी तुला ते कळलंच. आभाष आहे.
अगं आभाशाही रंग म्हणजे असाच एक रंग, नक्की कुठल्या रंगाची छटा जास्त ते कळत नाहीये ना, तो आभाशाही. मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलती तुला न कळता, माझ्या विणही तुझी चारुता, माझ्या विणही तुझी चारुता, मावळतीचे सूर्य फुलते, सूर्य फुलते करतो, चित्र काढतो माझसीचा, चित्र काढतो तुझे निरंतर, चित्र काढतो, चित्र काढतो. तुझ्यातला गायक जागा झालाय की चित्रकार? दोन्ही. हा, आणि कदाचित तिसराही कोणी जागा होईल. हा रे, आता अगदी देवासारखा शांत बसा. मला पश्चात स्वस्तिक होते. दोघं टेकडी माथ्यावर निश्चल उभे राहिलो, हात तसेच गुंफलेले. पश्चिमेनं किती स्वर्णिम व्हावं, लखलखीत कांचनी गोलाकार असे उतरत गेलं क्षणाक्षणाला. इतक्या उंचावरून त्याचं मावळणं बघा. छे, खरं तर ते आपलंच असतं मालवणं, आपल्यात. तो पश्चिमेचा लोहकोस, तो सुवर्णाचा साठा लोहगोल होत गेला आणि काही क्षणात एका बिंदूवरती पश्चात स्वस्तिक. मावळतीच्या गाठाची शिरशिरी देहभर पसरली. त्या पश्चिम बिंदूनं अनमोल क्षण बहाल केला होता उद्याच्या जगण्याचा. स्ट्रेंजर दॅन फिक्शन. एखादं वाक्य आपली पडझडच करतं. अशा वेळी येणारी तिन्ही सांस मिझरेबल कॅटेगरीमध्ये जमा. अगं स्वयंप्रभे, म्हणून तर मी म्हणतोय ना. चल चल बाहेर पड. अगं चल चल, ती बोलवते. चल. एकदम स्वयंप्रभा का? हा म्हणजे मी अनेकदा होऊ शकतो, तर तू स्वयंप्रभा का नाही होऊ शकत? आज ती काय बोलवते? तुला तुझ्या वाक्याचा अर्थ समजावून सांग. दोघेही अबोलपणे चालू लागले. तिच्या घाटावर जाणारी पाऊलवाट टेकडीवर जाणाऱ्या पाऊलवाटेपेक्षा वेगळी, दोघांना सोबतीने चालता येण्यासाठी. तिकडे दूर टेकडीच्या त्रिकोणापलीकडे तिन्ही सांजेचा खेळ रंगायला सुरुवात झाली. पाऊलवाटेच्या कडेला सुरभी निशिगंध उभा होता. स्वयंप्रभे, हे स्वयंप्रभे, चल 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 चल. अगं ये चल, निशिगंधाला भेटूया. ये. ही बघ, ही हा ठीक आहे, ही शृंगार. म्हणजे? अगं म्हणजे एकेरी पाकळ्यांचं फूल, त्याचं हे शास्त्रीय नाव आहे शृंगार. आणि हा, आणि ही बघ, ही सुहासिनी म्हणजे दुहेरी पाकळ्यांची. अरे पण ही तर रात्री उमटतील ना. यावर तू काहीही न बोलता हात उचलून पाऊलवाटेवर पुन्हा चालू लागलास आणि तुझ्या सोबत मी. दुसऱ्या हातात निशिगंध. घाटापर्यंत पोहोचवून पाऊलवाट लुप्त झाली. समोर खळाळणारी ती. आपण शांतपणे तिच्या अखंडतेत पाय सोडून बसलो. माणसाची सवयच ती निसर्गाच्या प्रवाहाला अडवण्याचा प्रयत्न करण्याची. तळव्याला स्पर्शून जात होतं खळखळतं महातत्व. आईच्या गर्भात धारणा केल्यापासून आपला सांभाळ. स्वयंप्रभे बोल. नाही म्हणजे तुझ्याही मनातला खळाळ वाहून जाऊ दे तिच्यासारखाच. ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. आज हे वाक्य वाचलं आणि जगण्यातले असे कितीतरी संदर्भ ज्यांचा एकमेकांशी दूर दूर संबंध नाही ते अचानक जुळले गेले. जे खूप जवळचे आहेत असं वाटत होतं ते तुटले गेले. आधी घडलेल्या घटनांचे अवशेष भेटलेल्या माणसांच्या आकृत्या त्या वाक्याशी जुळायला लागल्या. सत्यात वास्तव असतं हे माहिती होतं. कल्पनेत आश्चर्य असतं हेही
सत्य इतकं अद्भुत, आश्चर्यकारक, धक्कादायक असू शकतं याचे दाखले एका मागोमाग एक समोर येत गेले. मन आणि मेंदू दोन्ही चक्रात. आपला भोवताल कितीतरी आश्चर्यकारक क्रूर सत्यांनी भरलेला आहे आणि आपण किती विसंबून आहोत ह्या भोळ्या कल्पनांवर. कसली भाबडी फिक्शन लिहित बसलोय आपण. हे वर्तमानातला अस्वस्थ वास्तव कल्पनेच्या पलीकडेच आहे आपल्या. माझी फिक्शन या जगराणीच्या क्रूर सत्यापुढे कचकड्याची आणि रिअली ट्रूथ फॅसिनेट्स मोर दॅन फिक्शन. कळावलीस का इतकी? अगं का बोलवलेस नक्की तू? खरं सांगू, आता झोपून द्यावंसं वाटतंय स्वतःला तुझ्या. खूप हवी वाटतेस का तू अशा वेळी? दिस इज द ट्रूथ. इट्स व्हेरी स्ट्रेंज. मी बोलून थकले आणि गप्प बसले. पावलांवरून वाहणारी धुळी शांतपणे करत राहिली. सूर्यप्रभे, तुला कळतंय ना, तू स्वयंप्रभा आहेस. अगं या धुनीमध्ये स्वतःला झोपून द्यावं हे तुला वाटणारं तुझ्यापुरतं सत्य. पण ते सत्य जेव्हा तू तुझ्या फिक्शनमध्ये उतरवशील तेव्हा ते सत्य इतकं प्रभावी ठरेल. अगं ही समोर कळालेली धुनी तुला तेच तर सांगून पाहते ना. ही निखळ खरी आहे, पण हिच्या काठावर, हिच्या पोटात कितीतरी फिक्शन दडलेली. ती दूर उभी असलेली, अंगवर लेणी द्यालेली टेकडीबाई खरी आहे. तुझ्या हातात हा निशिगंध कराय, ती पाऊलवाट, आपले गुंफले गेलेले हात, मी आणि तू, हे सगळं खरं आहे, सत्य आहे. पण मला सांग, हे सत्य असंच स्वीकारलं जाईल? नाही. हे सत्य जेव्हा तू तुझ्या फिक्शन मध्ये, शब्दांमध्ये उतरवशील ना, तेव्हा ते सत्यापेक्षा जास्त मोहित करेल, जास्त अद्भुत, आश्चर्यकारक असेल. कारण तू स्वयंप्रभा आहेस. इतकं बोलून तूही शांत झालास आणि समोरचा अखंड खळाळ बघत राहिलास. माझ्या हातातल्या निशिगंधाच्या कळ्या आता हळूहळू उमलू लागल्या होत्या. अंधारभूत पडल्यासारखं झालंय आज. भोवताल झाकोळलेला. लेखणी घेऊन लिहू म्हटलं तर या अंधाराला सवय घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाहीये. माझ्या एका कथेतील नायिका म्हणते, या अंधाराला मॅरिनेट करून मग तो मला माझ्या कथानकात उतरवायचा. पण आता ती वेळ केवळ काल्पनिक कथानकापुरतीच नाही तर खरंच आली आहे असं वाटायला लागलंय मला. अंधाराच्याही अनेक छटा, म्हणजे जसं आणि जितकं मन काजळलेलं असा असतो भोवतीचा हा अंधार. इतर जीवांकरता हा अंधार म्हणजे दिनक्रमाचा एक भागच. त्याला ना मन नसावीतच. त्यामुळे मनाचे खेळ नाहीत, मनाचे रोग नाहीत. खरंच सुंदर असेल आयुष्य त्या जीवांचं. पण आपली सगळी गोची नेमकी मनापाशीच. मग मनाच्या श्लोककर्त्यापासून मनाच्या उपचारकर्त्यांपर्यंत सगळ्यांचीच गरज. मनाला का हवासा वाटतो हा अंधार? बरं, नुसतं एकच नाही तर असे अनेक अंधार, वेगवेगळे, गूढ, अद्भुत, त्रासदायक, शांत, कितीतरी प्रकारचे अंधार, कितीतरी वेळांचे अंधार. पाऊस येण्यापूर्वीची झाकोळ, तिन्ही सांजेचं आर्त अंधार, रात्रीचा एकल, पहाटेचा डबलेला, ग्रहणातला अस्वस्थ अंधार, वीज गेल्यानंतरचा चिडचिडलेला अंधार, कुणी नसल्याचा, काहीतरी निष्ठून गेल्याचा, कुणी निघून गेल्याचा, गवसून हरवल्याचा, असून नसल्याचा, डोळ्यावर पट्टी बांधून ओढवून घेतलेला, उद्या काय असा जीव घेणा प्रश्न घालणारा
अंधार. प्रत्येकाच्या मनाचे अंधार वेगळे, प्रत्येकाच्या मनाचे अंधारलेले कोपरेही वेगळे, आणि प्रत्येकाचं अंधाराचं हवं नकोसपणही वेगळंच. या अंधाराचा शोध घ्यायचा. आता उजेडात थांबून काही याचा शोध घेणं शक्य नाही, त्याकरता अंधारातच शिरायला लागणार ना. मी खोल खोल अंधारात शिरणार. इतक्यात तुझी हाक आलीच, अंधाराच्या चोर उन्हाळ्यातून एकदम उन्हाचा थळंब आल्यासाठी. विदर्भे विदर्भे चल 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 चल, आज ना आपल्याला चित्रमणी बघायला जायचं. कुठे? असले सामान्य प्रश्न आपण काही एकमेकांना विचारत नाही, आणि तरी चित्रमणी. अगं विदर्भे नको ग तू इतका विचार घेऊ, तू चल ना. आज काय मी विचारतो काय? काय मत असतेस तशी, चल ग तू. हातात हात गुंतवून नेहमीप्रमाणे तू चालायला सुरुवात केलीस. आपल्या पाऊल वाटा कधी बदलणाऱ्या, कधी जुन्याच पण नव्या वाटणाऱ्या, प्रत्येक वेळी काही नवं दाखवणाऱ्या, नवं सुचवणाऱ्या. आजच्या पाऊल वाटेवर देव बाबू उभी होती, तर तिला भेटल्यावर आवली रुक्मिणीची आठवण होणार नाही. असं कसं होईल? देव बाबूच्या पिवळ्या फुलांनी दोघींच्या कपाळावर भंडारा उधळला, आणि तळव्यांमध्ये अभंग काढले. मी आवली रुक्मिणीच्या विचारात असताना तू मात्र त्या देव बाबळीचं मातीत घुसलेलं एक लहानसं मूळ अलगद बाहेर काढलंस, आणि माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. हे मूळ थंड पाण्यात उगाळून त्याचा रस पोटात घेतला तर कुत्रा चावून अंगात चढणारं विष उतरतं म्हणे. काटे टोचणारी देव बाबू विष उतरवते. विदर्भे आपला भोवताल नवलाईचं पॅकेज आहे. त्याला समजून घेता घेता आयुष्य संपेल. काय नाही, निसर्गाला समजून घेता घेता की माणसाला, आणि त्याने केलेल्या उत्पादाला समजून घेता घेता. तू नेहमीसारखाच काहीही न बोलता पुन्हा चालू लागलास, आणि चालताना माझे डोळे भरून आलेले तुला माझ्याकडे न बघताही जाणवले, पण तरी तू चालत राहिलास. पाऊलवाट टेकडीवर चढली, आणि तिच्याबरोबर आपण आपली लाडकी पश्चिमा रंगाला लागली होती. इवलाने पांढुरके ढग धुपांबरासारखे आभाळात विखुरले होते, पण तू मात्र आज वाळवणीकडे वळलास. तो का उभे होतो आपण? विदर्भे चित्रमणी. चित्रमणी. टेकडी उतारावरचं रान खाली पसरलं होतं. सांजावलेल्या उजेडाने त्या रानटी झाडावर सुंदर रंग उधळले होते. त्यात अंधार आपला एक रंग निघतच होता. त्या दाट रंगसंगतीत रान फुलांचे किटके फुलून दिसत होते. डोळ्यात भरून घे हे दृश्य. चित्रमणी, रत्नांचे ठिपके असलेलं रान. कसं आहे ना विदर्भे, जरा वेळाने अंधार ताबा घेईल रानाचा, आणि काजवे जागा घेतील या ठिपक्यांची. मग ते आणखीन एक नवीन चित्र तयार होईल. विदर्भे कळतंय का? अगं हा खरा कलाकार. कलाकाराला कसं असावं ना, हे याच्याकडून शिकावं. आपण सगळे कृत्रिम. ते चित्रमणी दृश्य डोळ्यात आणि मनात साठवत कितीतरी वेळ आपण तिथे सगळे होतो. परतीच्या वाटेवर परत ते देव बाबू दिसले. सांज अंधाराचं अंगावरचं पांघरूण सावरत उभी होती. कसं आहे ना विदर्भे, आपला विषारी भोवता आणि त्याच्या पलीकडचं न दिसणारं विषारी जग, यांचं व्यवस्थापन आपल्या हातात नाहीच आहे. हे बघ, विषारी विचारांच्या काटेरी रोट्यांची पैदास भोवताला जोमानं होती, अगदी सगळीकडेच. अगं पण त्यावर एखाद्या या अशा लहानशा मुळीचा आणि तोही लहानसा उपाय करणं माहिती असेल तर जमेल तेवढा का करू नये?
काही लक्षात येतंय का वेणाबाई? इतकं बोलून तू नेहमीप्रमाणे चालायला लागलास. तुझ्या मिश्किल प्रश्नातच माझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं होतं. आम्ही स्टेज परफॉर्मन्स करतो त्यावेळेला इथे ब्लॅकआउट होत होता स्टेजवर. प्रत्येक लेखात पूर्ण अंधार तो आणि परत उघड बसत म्हणून ते म्युझिक. त्या नितळ तळ्यात मी वाकून होते. तळ्यातल्या माझ्या प्रतिबिंबात शोधात होते का? पण काय, जगरहाटीत इतकी माणसं भेटत असतात, मिळून जात असतात, प्रत्येक जण वेगळा, एकासारखा दुसरं नाहीच, अगदी सख्खं भावंड सुद्धा आपल्यासारखं नाही. मग इतरांची काय कथा? पण मग तुलना का करावी? जलदेवता नाही म्हणजे जलदेवतेसारखीच दिसतेस, पण काठावरची जलदेवता. काय आज काय तळ्यात शिरण्याचा मोह का? तळ्यात नाही, स्वतःत शिरण्याचा प्रयत्न. तुलना करता जग म्हणून शोध घेतलीये. तुलना का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाशी? तुलना केली तरच कळेल ना कुठपर्यंत पोहोचलीये कर्तबगारी. आणखी किती पोचायचे की तेवढी पोचूच शकत नाहीये म्हणून हा शोध. तू काहीच बोलला नाहीस. एक बारीकसा खडा त्या तळ्यात हिरकावलास. शांत निळ तरंग उठला आणि माझं प्रतिबिंब त्या तरंगामध्ये दबलं. तू हात पुढे केलास. कुठे हा प्रश्न विचारत नाहीच आपण एकमेकांना. निघालो. आपण चालत होतो अनवाणीच, नेहमीप्रमाणे. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावात एक अंगणवाडी दुरूनच दिसली. गुलाबी फुलपाखरं त्या अंगणात पाकडत होती, बडबड गीतं गात होती, नाचत होती, हसत होती, खिदळत होती. किती निरागस आयुष्य. सगळ्या व्यथा, व्याधी, वेदना, तुलना यांच्यापासून त्या कवितेतल्या शब्दांवर झुलत होते. स्वयंप्रभे काही लक्षात येत आहे? अगं शब्द नीट ऐक ना त्यांचे. अरे ही तर मी लिहिलेली कविता आहे. हे बघ, तुझे शब्द या चिमुकल्यांच्या आयुष्यात किती आनंदाचे क्षण होत आहेत ना ते बघ. त्याची मोजदार ना पैशात ना आणखी कशात नसेल त्या शब्दांना चकचकीत प्रसिद्धी नसतील चाहत्यांच्या टाळ्या, पण या चिमकड्यांच्या एवढ्याशा जगात तुझे शब्द अनुभव आहे. असं म्हणतात म्हातारपणी बालपण परतून येतं. सगळं आयुष्य मान मरातमात गेलं तरी तेव्हा मात्र सोबतीला हे बालपणच होतं. बालपणीचीच गाणी गोष्टी आठवत राहतात. अगं या चिमुकल्यांना तुझे शब्द सोबत देत आहे आणि देतील हे तुझं संचित. तू स्वयंप्रभा आहेस, तुलना होऊच शकत नाही कुणाशी. आपली आपल्याशीच करावी लागते तुलना आणि घ्यावा लागतो शोध. अगं तुझं म्हणून स्वतःचं वेगळं भान आहेच. हे बघ, जगाला जर ते पटत नसेल ना तर तो जगाचा दोष आहे. जगाने स्वतःचे डोळे तपासावे. परतीच्या वाटेवर पुन्हा ते निळशार कळत. मी काठावर काही क्षण थांबले. एक बारीकसा खडा त्या तळ्यात फिरकावला. हलकेच तरंग उमटले. तळ्यातल्या मनातल्या तळ्यात तळ आपोआप शांत झालं. भिंत उडतीये आकाशात चार भावंडांना घेऊन. गोष्टीच्या पुस्तकातलं हे आवडतं चित्र. ही गोष्ट सिनेमातून समोर आली होती ना तेव्हाही त्या उडणाऱ्या भिंतीने मनात थरार निर्माण केला होता. स्वप्नात भिंतीवर बसून कितीतरी वेळा उडाले होते तेव्हा. सगळं आयुष्यच छान वाटण्याचं वय ना ते. चिंचिनी
भिंत कशी असेल, कशी बांधली असेल? त्या भिंतीवर चढलं तर तिथून आपला भारत दिसेल का? मोगरे आजमली अनारकलीला असं भिंतीत चिरून घेताना कसं वाटलं असेल? जीव फोडला असेल ना तिचा? शेवटची वीट लावली असेल त्या भिंतीला तेव्हा? समुद्रात बुडणाऱ्या द्वारकेची शेवटची, ढासळणाऱ्या हडप्पा मोहनजोदडोची शेवटची भिंत, उद्ध्वस्त होणाऱ्या ट्रॉय शहराची शेवटची भिंत, दिसणाऱ्या न दिसणाऱ्या अशा कितीतरी भिंती, सुरक्षित घरांच्या भिंतीच्या पलीकडच्या भिंती, जबरदस्त कुतूहल, अनेक प्रश्न. अथेना. ओ, तर आज मी अथेना. नाही म्हणजे तुला ग्रीक महाकाव्य इलियड आठवू शकतं, त्यातल्या ट्रॉय शहराची उद्ध्वस्त भिंत आठवू शकते. मग मला ग्रीक देवता अथेना का नाही आठवणार? म्हणजे मी शहाणी आणि हुशार आहे हे तू मान्य केलंस? साकार अथेना शहाणपणाची, कलेची, विद्येची ग्रीक देवता ना? अगं हो, पण मी कधी अमान्य केलंय? आहेसच तू शहाणीवेची रुजवात घेऊन आलेली. थोडाफार वेडेपणाही नाही तर हा म्हणतो तो तसाच राहू द्या. ऐक, असाच एक वेळा विचार मनात आला. ते ग्रीक पुराण कथेतलं ते ट्रॉय शहर मला का आठवलं सांग? हे असंच नेहमी होतं. मी अति उत्साही होऊन काही बोलायला लागले, सांगायला लागले की तू गप्प होतोस आणि चालायला लागतोस. आणि तुझ्या सोबत मी. आपली पाऊलवाट टेकडीची चढण चढू लागली आणि अचानक एके ठिकाणी तू थांबलास. खाली खाली गाव पसरलेलं दिसत होतं. मला सांग, खाली गावामध्ये किती भिंती दिसत आहेत तुला? असंख्य. अगं या असंख्य भिंतींमध्ये एक अशी भिंत आहे जिच्याजवळ उभं राहून मी तुझी वाट बघतो. ती भिंत असली तरी तिलाही आहेत संवेदना. भिंतींचेही माणसांसारखेच असंख्य प्रकार, इतिहास, भूगोल, कहाण्या, स्वभाव. भिंत आधार असते, आडोसा असते, अवकाशाला अडवणारी असते. कधी हवीविषयी तर कधी नकोशी देखील असते. तिला कान तर असतातच, पण डोळेही असतात. काही भिंतीला खूप 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 बोलतात आणि काही मात्र कधीच. अरे पण इतक्या सगळ्या भिंतींमध्ये नेमकी तुझीच भिंत मी कशी बरं शोधू? माझ्या भिंतीवरती कधी मधुमालतीचा वेळ चढतो, तर कधी गोकर्णीचा. पावसात ती अशी छान हिरवीगार मुलई पांघरून घेते स्वतः. तू अथेना असतेस ना तेव्हा ऑलिव्हचं रोप अंकुरतं तिच्यात. तू डॅफ्ने असतेस तेव्हा लॉरेलचं झाड बहरतं तिच्यात. तू राधा होतेस तेव्हा कदंब वृक्षाची छाया पडते तिच्यावर. आणि तू जेव्हा तूच असतेस तेव्हा तुझ्याच कवितांची अक्षर उमटतात तिच्याजवळ उभा राहून. जेव्हा मी तुझी वाट बघतो ना तेव्हा तिला हसू येतं. का माहितीये? कारण अगं तिलाही ठाऊक झालाय माझा मुलीपणा. टेकडीवरून परतायची आपली पाऊलवाट आज अबोल झाली होती. न भेटलेल्या तुझ्या भिंतीने माझ्या मनात मात्र घर केलं होतं. आज अंगणातलं लिंबाचं झाड कलत्या उन्हात नाहून निघालं होतं. त्याच्या सावळ्या फांद्या चमकू लागल्या. नेमकी लकडी. अचानक आठवण झाली जगन्नाथपुरीची. पुरीचा जगन्नाथ. नेमच्या लाकडापासून बनवलेली देवमूर्ती. त्याकरता शोधलेलं झाडही खास तिठ्यावरचं. 3 डोंगरांमधलं पायथ्याशी सापाचं बीळ असलेलं असंच झाड हवं. त्याच्याच लाकडापासून बनवली जाते देवमूर्ती. या अटी पूर्ण करणारं नसेल ते झाड तर मूर्ती तयारच होऊ शकत नाही. दंतकथा, लोककथांचा भरणा. मी जगन्नाथाच्या विचारात मग्न असताना नेहमीसाठी तुझी हाक आली. बरं काय आज एकदम रमून गेलीस. रथयात्रे येते रे अधूनमधून आठवण. सण उत्सवांची, देवी देवतांची.
भूमीकडे जायच्या पाऊलवाटेवर आपली पावलं आपोआप पडू लागली. माझ्या डोक्यात मात्र काही वाचलेल्या, काही ऐकलेल्या दंतकथा गर्दी करू लागल्या. नाथा, या देवी देवतांच्या वाचलेल्या ऐकलेल्या कथा रंजक तर असतातच, पण त्या सत्य की असत्य असा प्रश्न पण पाडून जातात नाही. बघ ना, म्हणजे मूर्तिकार जगन्नाथाची मूर्ती घडवत असताना राजाने कलाकारांना चिरून कला तपस्येत व्यक्ती आणणं, मूर्तिकाराचं रागावणं, मूर्तिकाम अर्धवट टाकून निघून जाणं, खर तर कलाकाराच्या मनस्वितेचा एक श्रेष्ठ नमुना. मग त्या हातपाय नसलेल्या 3 मूर्तींचीच मंदिरात प्रतिष्ठा, शतकानुशतक तशाच अर्धवट मूर्ती पुन्हा पुन्हा बनवून त्यांची श्रद्धाळू समाजानं पूजा करणं, सगळंच विचित्र आहे नाही. नुसता चौकनी चेहरा, थोटके हात आणि पाय नसलेलं धड. भावंडांच्या 3 जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा. हे बहिणीकरता बांधलेलं एकमेव मंदिर असावं हे. तिघांची भव्य रथयात्रा, उसळलेल्या सागरासारखा लोकांचा समुदाय, मोठाले जाड दोरखंड खेचणारी माणसंच माणसं. एरवी माणसाला तो खेचत असतो अशी घाबरी समजू, पण इथे चक्क माणूसच खेचत असतो त्याला. आणि त्याच वेळी अपंगत्व असलेली देवमूर्ती पूजनीय ठरवणाऱ्या या मातीत, या गर्दीत माणसाचे थोडके हात भीक मागताना दिसतात. हे देखील विचित्र असणार आहे. तू नेहमीसारखा समोरच्या त्या धुनीच्या शांत वाराळ प्रवाहाप्रमाणे शांत होतास. ती अखंड वाहत होती, जणू तिच्या त्या प्रवाहात निळ्या पांढऱ्या रंगांचे रांजण होऊन उरले होते. निळा रंग जगन्नाथाचा आणि पांढरा बलराम सुभद्रेचा. आज हा जगन्नाथ काही पाठ सोडेल. मला सांग, या धुनीच्या पाण्याचा रंग नक्की कुठला? म्हणजे निळा की पांढरा? काय सांगता येत नाही ना, कारण ज्याला तो जसा दिसतो ना तसाच तो त्याला समजायला लागतो. शेवटी हा खेळ समजुतीचा, सत्याचा आणि अर्धसत्याचा. कसं आहे परिणिनी, त्या निळ्या जगन्नाथाचे छोटे असलेले लाकडी हात जेव्हा एखादा कलाकार निर्माण करत असतो ना, तेव्हा त्याच्या परीने तो त्या हातांना कलेतलं अर्धसत्यच देतो. हे बघ परिणिनी, कुठलीही कलाकृती स्वतः अपूर्ण असेल तरच ती दुसऱ्याला अस्वस्थ करते. अगं ही अस्वस्थता आहे तर जिवंतपणातलं चैतन्य. जगन्नाथ आहे कोणी असं क्षणभर मानलं तर त्याचं रूपही तेव्हाच आकाराला येतं जेव्हा एका अस्वस्थ कलाकाराचे हात त्याला स्पर्श करतात. त्याला न मानणारे तरी कुठे संपूर्ण असतात. जगन्नाथ सत्य आहे की भाकड कथा हे सिद्ध करण्याच्या अवस्थेतला प्रत्येक जण शेवटी अपूर्ण जगन्नाथच बनतो. त्याचा रथ ओढला जातोय, चाक फिरतात, व्यवस्थेचा एक भाग. पण जे चाक आपण निर्माण केलं त्याला कीड लागायची वेळ आली का, या अस्वस्थ प्रश्नातच चैतन्य शोधायला हवं. आता हेच होत. बघ ना, ही धुनी वरून शांत दिसत असली तरी आतून मात्र अतिशय खळबळलेली आहे. ती खळबळलेली आहे म्हणूनच चैतन्यमयी आहे. अगदी शतकानुशतक. इतकं बोलून तूही तिच्यासारखाच पुन्हा शांत झालास. शांत दिसत असलास तरी तूही खळबळलेला असतोस असा आतून. विलक्षण चैतन्याने रक्तचंदनी पश्चिमा दाट होऊ लागली होती. टेकडी माईचा त्रिकोण गडद झाला. त्या त्रिकोणा पलीकडेही अजून 2 लहान छुऱ्या टेकड्यांचे त्रिकोण. त्यांच्याकडे बघताना ते 3ही त्रिकोण शांतपणे माझ्या दिशेने सरकताना मला दिसू लागले. जगन्नाथाच्या त्रिकोणी चैतन्यमय रथासाठी. ओ डिमर डमरू
बाजे गिरी कैलाश शिखर पर राजे धीमं धीमं ध्वनि मृदंग बाजे शीश गंग अर्धंग विराजे उमा रमा हरि सब सुर साजे कर त्रिशूल डमरू लिए नाचे शिव छम 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 शन नन 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 तिटे कदा था तिटे कदा था त्या सळसळत्या गुलमोहराकडे बघत राहावं असं वाटत होतं आज. मावळतीकडून येणारं त्या उन्हानं त्याच्या निष्पर्ण खांद्यांमधून अल्लद वाट काढली होती. नटराजाची पोज घेऊन उभ्या होत्या त्या खांद्या दृष्टीभ्रम, पण तरी खरा नटराज नट. पदन्यास करणाऱ्या कोणाच्याही अंगात लयबद्ध होऊन उरलेला नटराज. नट असूनही राजा. 2 पावलांमधून फिरकणारा आदिम प्रेरणा त्याची. समोरचा गुलमोहर थाटच सादर करत होता जण. तट थै अत थै थै धातुला सम देत होता. मी माझ्या भोवती एक गिरकी घेतली आणि विभोरी, क्या बात है, आज एकदम नृत्य विभोर. बर चल. आजची आपली टेकडीवर जाण्याची पाऊलवाट नाचली. वाटेत शिरीषाचा महाकाय वृक्ष त्याच्या सावलीने पाऊलवाटेला घनदाट केलं होतं. वाट सरूंना सुखावणार. त्याची नाजूक गुलाबी तंतू असलेली फुलं खाली सांडली होती. त्यातलं एक फुल मी उचलून घेतलं. ए विभोर, हे बघ ना, बॅले डान्सर सारखं फ्रॉक पसरवलेलं फुल. तुला सांगू, मला ना त्या बॅले डान्स करणाऱ्यांच्या पदन्यासाचं अमाप कौतुक वाटतं रे. नुसत्या पावलांच्या बोटांवर थिरकणं, आणि तेही अगदी लईत बरं का. त्यांचे ते राजहंसी पाय, राजहंसी डग, नाजूक तरीही काटक, किती विरोधाभास आहे. कालजयी अवधूत. काय या शिरीषाला म्हणतात कालजयी अवधूत, सुखदुःखांच्या परे गेलेला. हो, आणि अशा या अवधूतानं इतकी सुंदर, नाजूक, प्रेमरंग ल्यायलेली, मोहात पाडणारी फुलं द्यावीत, हाही एक विरोधाभासच नाही. विभोरी अगं, विरोधाभास हे देखील एक सत्यच. त्यातच कला दडलेली असते, सौंदर्य असतं, रहस्य असतं आणि आयुष्यही असतं. थोड्याच अंतरावर झळझळतं फलाशुभ होतं. आज या पाऊलवाटेला वृक्ष छायेतूनच जायचं होतं वाटतं. त्याच्याकडे बघताना न कळतपणे माझ्या हातांच्या रेखाकृती होऊ लागल्या. अवकाशाला कवेत घेणाऱ्या फांद्यांच्या, पानांच्या, फुलांच्या नृत्य होत्या. वसंत येतोय, आम्ही त्याला घेऊन आलो असं सांगणारे रथी महारथी खतखत मधला आमदच सादर करत होते. आमद आणि की खबर. मी माझ्या नृत्य मुद्रेत दंग झाले. धा तत्त थुंगा धा येती येता धा थिंता थेता किती धा तक्का थुंगा तकिट तका आ किती बतबरी किती ता थै तत थै आ थै अत थै ता थै तत थै आ थै अत थै थै तत थै थै रे रत थै थै तत थै थै तत तत थै ता तत थै ता तत थै तत थै ता तत थै ता तत थै तत थै ता तत थै थै ता थै. दिनदस फूला फूलिके खखंड भया पलाश. दिनदस फूला फूलिके खखंड भया पलाश. ज्ञानी ऐसा हो भला दुनिया करे तलाश. म्हणजे संत कबीरदास म्हणून गेलेत या पलाशाबद्दल. वर्षभरात फक्त 10 दिवस पुरतो, मग उरलेला का खखंड बिन फुलांचं. अगं, असं एकच महान लखलखीत कार्य करून लुप्त होणं देखील कठीण ग माऊलींसारखं. सगळ्यांना जमत नाही हेही एक विरोधाभासी सत्यच. आपल्या पाऊलवाटेनं टेकडीची चटण पकडली होती. पलाश फुलांसारखीच पश्चिमा लाल भडक झालेली. समोर पसरलेल्या आभाळात तो ब्रह्मकलश भरंगड लागतो. कुणी सांगावं,
एखादी ऋषी कन्या त्या ब्रह्मकलशाची फुलं गोळा करत असेल? पलाश फुलांनी सजलेली ऋषी कन्या सजलेली, हाही एक विरोधाभासच. कथ्थक नृत्यामधलं अंतिम वृत्तांग तिहाई, तिची शेवटची मात्रा आपल्या लाडक्या पश्चिमेवर मोठी होती. तिथे कथा गदिग्न था कथा कथा, तिथे कथा गदिग्न था कथा कथा, तिथे कथा गदिग्न था था था. आपल्या पाऊलवाटेवरून चालताना दुरूनच दिसलास त्या चर्चचा कळस. कालच्या मावटळीनंतर नेहमी शांतच असणारा तो चर्चचा परिसर आज अधिकच शांत निशब्द झाले. काही अंतरावरची ती राखीव झाली. जमिनीतून वर आलेले ते लहान मोठे क्रूस स्वच्छ पांढरे जगून गेलेल्याच्या नावा गावासकट त्याच्या मृत्यूची ती ग्वाही देणारे निस्तब्ध. हलेकाच पात्रा तरी वेल साधी, हलेकाच पात्रा तरी वेल साधी, निनादून घंटा जरा वाखल्या. हलेकाच पात्रा तरी वेल साधी, निनादून घंटा जरा वाखल्या. खेळ्यांना दिसेना कुठे क्रूस न्यावा, खेळ्यांना दिसेना कुठे क्रूस न्यावा. प्रभूने अशा पापण्या झाकल्या, प्रभूने अशा पापण्या. ग्रेस, ग्रेसांची कविता नाही. तुला एक सांगू, हे चर्च आणि हा चर्चचा परिसर मला नेहमीच गोड वाटतो. हे ख्रिसमस ट्री सदा हरित असले तरी एक दाट काळसर हिरवे पण पांघरून बसल्यासारखे वाटते. क्रूस ठोकला काय किंवा वृंदावन बांधलं काय, अरे मातीच खरी ठरते ना शेवटी. आणि हे सगळं माहिती असूनही किती कल्लोळ करतो आपण आयुष्यभर. त्या निष्णात क्रूसांकडे बघत मी फुटत होते आणि अचानक हात फुटले आणि आपण चालू लागलो. निसर्गाचं रौद्र रूप दाखवणारं ते कालचं वादळ त्याच्या खुणा मागे ठेवून गेलो. टेकडी माथ्यावर फुलमोहराची एक मोठी फुलं भरली फांदी हाडवी पडली. तिच्यात एक घरट अडकून राहिलं होतं. त्या लाल भडक फुलांमध्ये अजूनही थोडा जीव होता. झाड त्या फांदीशिवाय आल्यावर येता. त्या फांदीची जागा उरलेल्या पाना फुलांनी ताब्यात घेतली देखील होती. राज आवरण, या गुलमोहराचं संस्कृत मधलं नाव राज आवरण, राजसी दागिन्यांसारखं. कोण दुसऱ्याच्या मातीतलं असलं तरी आपलं मूळ परदेशी मातीत रुजवून ती फुलंच कसं होऊन जावं याचं उत्तम उदाहरण राज आवरण. राजा पण आणखीन एक नाव आहे जे कदाचित तुला जास्त मनाजवळचं वाटेल. कृष्णचूड. कृष्णाचा मुकुट सजवणार म्हणून कृष्णचूड. हे बघ कृष्णे, अगं सकाळ संध्याकाळ रात्र या सगळ्या भौगोलिक अवस्था पण त्यांच्याशी आपले कल्लोळ मात्र जोडलेले. प्रत्येकाचे वेगळे पण तरी अपरिहार्य. या मातीला हे कल्लोळ चुकलेले नाहीच. या कल्लोळातून गेल्याशिवाय मातीतली अंधारलेली शांतता तरी कशी मिळणार त्या देहाला. पश्चिमा आजही मातकटलेला होता. मातीच्या कणाकणात शिरलेला वारा कालच्या वादळाच्या आठवणी जागवतच होता. त्या मातकट पाऊल वाटेवरून परतताना त्या शुभ्र कृसांची झाडं मातीतला अंधार पिऊन पुन्हा नव्या कल्लोळाला सामोरी जाण्याकरता तयार झालेली मला दिसली.
जीव पाखरावा तरी हाती फोडपट यावीत ना असंही घडतं आयुष्यात. आजची दुपार सुद्धा पिशाची सारखी मारकुटीवर बसली आणि तिने काही फोडपट दिली होऊन जळली. जगण्यातल्या संशयाची फोडपट. आपलं जगणं, आपलं अस्तित्व इतकं संशयास्पद. खरोखरच जगतोय रोज की मरतोय कणाकणानं हे न कळणे इतकं. आपल्या रोजच्या भौतिक जगण्याचा दाखला देत राहायचा की मानसिक मृत्यूचा दाखला शोधायचा. आपलं अस्तित्व कुणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करतोय की नव्याने ठरवण्याचा टू बी ऑर नॉट टू बीच्या वजन एवढा प्रश्न. मल्लिका, अजून ती मल्लिकेसारखी म्हणजे मोगऱ्याच्या फुलासारखी दिसतेस, पण अमनस्क मल्लिका. म्हणजे बघ ना, तो मोगरा कसा दरवळत असतो पण त्याचं स्वतःचं मात्र लक्ष नसतं. तेच अमनस्क वाटतो तेव्हा तो आपल्याच चिंतनात. तशी दिसतेस तू आता. असो, चल. टेकडीवर चढणारी आपली पाऊलवाट आज उगीच गंभीर झालेली, म्हणजे खरं तर अजिबातच मूळ नसते. माझी अशी झालेली मनोवस्था तुला नेहमी आपोआप कळते. आज मला शांत राहायचं होतं, स्वस्थ शांतता, पण तुला ते मान्य नव्हतं ना. मल्लिके, तुझी जी अमनस्कता आहे ना, ती तरल पातळीवरती आणण्याचा प्रयत्न कर ग, निराशेच्या लाटांवरती नको. कसं आहे ना, तुझ्या आतमध्ये खवळलेल्या समुद्राच्या आवाढव्य लाटांचा मारा सोसण्याकरता, त्यांना पुरून उडण्याकरता एक भक्कम जमिनीचा तुकडा आहे. हो आहे, तुझ्याकडे आहे तो ठाम आत्मविश्वासाचा. तो कधीच निघू देऊ नको. करायचंय काय असं लाटांच्या थपडा खात जगू? केव्हा तरी हा खवळलेला समुद्र विळंकृत करणारच आहे. एकूण काय तर नामशेष होणं, असं नाही तर कसं तेच दिसतंय विधी लिखित. मल्लिके, होईल नसं बघ, तो आपला लाडका पश्चिमा बघ, आज तुझ्यासारखाच अमनस्क. हा, म्हणजे त्याचेही रंग आज वेडेवाकडे पसरलेले आहेत. पण नीट बघ मल्लिके, बघ, त्यातूनही एक वेगळंच अमूर्तपण जाणवतंय, निराकार. अगं हेच तर शोधायचंय ना मल्लिके, मूर्त जगण्यातलं अमूर्तपण. पलाशरी. काय? हो, पलाशरी. माझ्यातल्या खऱ्या मीचा पलाशरी. मल्लिके, मल्लिके, तुला माहितीये ना हा विधी कोणाचा करता? हरवलेलं, शोधूनही न सापडलेलं आपलं माणूस मृत झालंय असं ठरवून पळसाच्या पानांचा पुतळा करून त्या पुतळ्यावर आपलं गेलेलं माणूस समजून त्याच्या मृत्यूनंतर करायचे विधी म्हणजे पलाश विधी. हो, तेच. माझ्यातली मी हरवलीये, शोधूनही सापडत नाहीये. काळ तर वेगाने पुढे सरकतोय रे, त्या सूर्यबिंबासारखं. बघता बघता ते देखील बुडालं. किती कमी वेळात घडतंय हे सगळं. मला भ्रम झाला होता की कशा करता तरी जीव पाखडल्यावर मनात गवसते, पण तसं काहीच घडत नाहीये. अरे मी हरवलीये. तिचाच पुतळा करायचा पळसाच्या पानांचा आणि करायचे त्याच्यावर पलाशरी. हा, यात धर्माच्या बाता नाही की अवडंबरही नाही ना. एक सत्याचा प्रयोग. देअर यू आर, सत्याचा प्रयोग. अगं तेच तर करत आलीस की तू इतकी वर्ष, आणि पुढे कर ठामपणाने. तेव्हा प्रयोगांचे खरे निष्कर्ष जेव्हा यायचे तेव्हा येतीलच जगासमोर. कसं आहे ना मल्लिके, तसंही आपण 100% स्वतःला सापडलेले नसतोच ग, अगदी शेवटपर्यंत. नाही, जे असा दावा करतात ना ते एकतर अहंकारापायी खोटं तरी बोलत असतात किंवा मग भाबडेपणाच्या त्या स्वतःच्या समजुतीतच मग्न असतात. एक प्रकारे स्वतःची केलेली फसवणूक. हे बघ मल्लिके, तुझ्या जगण्यातून तू तुला व्यवस्थित थोडीफार आणि हा शोध घेत राहणं हेच तर आयुष्य आहे. स्वतःच्या जगण्यावरचा विश्वास कायम ठेव मल्लिके. मला खात्री आहे निखळ जगताना, त्या जगण्यातलं क्रौर्य, दांभिकपणा पचवताना तुझ्या कथा तू नक्कीच वेगळ्या लिहिशील. आणि एक दिवस तुझीच तुला सापडत जाशील. तुझा एक एक शब्द म्हणजे
पांढऱ्या शुभ्र कमळासारखा, ज्याची वेलच रुजवतोस तू माझ्या मनात, माझ्या विचारात. टेकडीवरून परतणारी आपली पाऊल वाट तिन्ही सांजेच्या दाट रंगांमध्ये नाहून निघाली. माथ्यावरच्या चंद्रकोरीकडे बघताना मला हसू आलं. तिच्या अंधारलेल्या अर्धबिंबा इतकंच तिचं शुभ्र अर्धबिंबही आज मला स्पष्ट दिसू लागला आणि तयार होऊ लागली एक कथा, पलाशुरीची. अखंड खळाळणाऱ्या धुनीच्या अथांग प्रवाहाला समांतर असं एक वाळूचं मैदान. आपली आजची पाऊलवाट तिकडे कधी वळली कळलंच नाही. त्या वाळूवर काही खुणा आखल्या होत्या. कदंबिनी, आज मी कदंबिनी का? म्हणजे सखी ना? कधी नसतेस, ते सोड ग. ह्या बघ ना, या आपल्या करता आखलेल्या रमल खुणा. ओ, रमल खुणा म्हणजे शकून अपशकून ओळखण्याची विद्या नाही? आणि ही रमल विद्या अवगत असणं ही साधी साधी गोष्ट नाही. विभास, तुला कळतात का नाही आपण? खरं तरी अंधश्रद्धा आहे ना? तू काहीच उत्तर न देता आपल्या लाडक्या पश्चिमेकडे चालायला लागलास. घुमलेल्या हाताने मी, तू तुझ्या विचारात, मी माझ्या. ए विभास, हा पश्चिमा असा हे आपण मान्य केलंय. तो डोळ्यांना दिसतो, आपण त्याला अनुभवतो अगदी रोजच. हा खरं तर हा साहसाचा खेळ काही क्षणांचा, हेही माहिती आपल्याला. पण रोज त्याला असं बघूनही आपण तो आपल्या हातात घेऊ शकत नाही. मनाला कितीही वाटलं तरी त्याच्यात बुडू शकत नाही, त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. ही कदाचित शिक्षाच असेल ना रे आपल्याला. कदंबिनी, अगं असं करत राहणं ही कदाचित आपल्याला मिळालेली शिक्षा किंवा आपलं भाग्य. अगं ही शिक्षा किंवा भाग्य वगैरे मानण्यावर आहे ना शेवटी सगळं. अगं या विश्वासावरच तर तीनही काळातल्या घटितांचे परिणाम अनुभवतो आपण. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्या करता या वाळूमध्ये ना शकुनाच्या रेषा आखलेल्या आहेत. रमल खुणा आहेत या, फक्त त्या उमजायला आणि समजून घ्यायला हव्यात आपण. रमल विद्या म्हणजे भविष्य समजून घेण्याची अद्भुत विद्या नव्हे. फासे टाकावे लागतात त्याकरता, तरच ते बिंदू, रेषा, चौकोन, आकडे यांचं गणित जुळवता येतं. विभास, फक्त फासे कुठे येतले आपल्याजवळ? कदंबिनी, तो बघ एक फासा. टेकडीबाईचं त्रिकोण. फासा नवल वाटलं ना? अगं ती पालाळ टाकून बसलेली टेकडीबाई आपल्या वाटेवरचा शकुनाचा फासा आहे. गोपी चंदनी रंगाची ती धुनी, पश्चिमेला कललेला तो गोविंदमणी, पश्चात स्वस्तिक, तो तुझ्या हातातला निशिगंध, तो तुझ्या अवतीभोवतीचा सर्वव्यापी अंधार, ती अमृतमणी देवबाबू, तो 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 चित्रमणी, ते निळशात ती भिंत, तो जगन्नाथाचा रथ, तो कालजयी अवधूत, साक्षात माऊलीची आठवण जागवणारा तो खखंड पलाश, ती खुरसांची पांढरी झाडं, ती पलाश विधीची कथा. हे सगळे शकुनाचे ऊर्जेचे फासे आपल्याकरता टाकून ठेवलेले. अगं नवेही पडतील अजून फासे, मग त्यांची घर, त्यांच्यावरच्या शकुन अपशकुनाच्या घोडा आपलं भूत, वर्तमान, भविष्य सांगत राहतील. शकुन अपशकुन आपल्या वागण्यावर अवलंबून. आणि हो सखे, ही बावडी श्रद्धा नक्कीच नाही. अगं थोडस खोलात शिरून बघ सखे. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त या सगळ्या आपल्या सोयीच्या खगोलशास्त्रीय अवस्था तंत्रमंत्राने मारून टाकलेला आपला अवाढव्य स्वस्थ भोवताल, भौतिक जगण्याच्या
पल्ल्याड एक अमूर्त ध्वनी आहे जो तुझा आहे. तुझ्या शोभा तुझ्या सवे तर माझी पाऊलवाट. आम्ही नाव बदलत राहतील पण एकमेकांना आपला प्रवास निरंतर चालूच राहील. तू आहेस माझ्यातच हृदयस. तू अव्याहत चालणारा माझाच चक्रध्वनी. कोण दिसला? तुम्हाला नदी दिसली? तुम्ही आता प्रकाशाची काहीतरी योजना सांगितली असती आणि तेव्हा असं दिसतं. तिथं प्रकाशाची योजना नव्हती पण तुम्ही आम्हाला एका छान टेकडीवर नेलेलं होतं. तिथून आम्ही बघत होतो सगळं आणि एकदम आता खाली आलेलो आहे. बस माझा हाच नेहमी प्रश्न असतो की बेसिकली मी सुरुवातीला जे म्हटलं बघा तुम्हाला की मला यांनी ना यांचा ऑडिओ ट्रॅक पाठवला होता. मी ते वाचलं आधी नव्हतं, मी ते आधी ऐकलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते रेडिओवरती करायचं होतं, आकाशवाणीवरती करायचं होतं म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने असं सलग एक तर ते एकवचनी होतं ते तसं का तसं त्यांनी वाचलं होतं आणि त्याचा ऑडिओ मला पाठवला होता. पण ते ऐकताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर एक दिग्दर्शक म्हणून या सगळ्या गोष्टी तरळल्या आणि त्या तरळल्या तेव्हाच मग या अनहद कलाकृतीचा जन्म झाला. मग त्याला थोडंसं संकलन करून मग जे आपण म्हणतो की एकवचनी लिहिलं गेलं होतं. एका लेखिकेच तिचाच तो आतला आवाज जो मी सादर करतो बेसिकली हाच त्याची गंमत आहे की अनहद म्हणजे आपला आवाज स्वतःच. मग असा तो संवादात्मक केला गेला माझ्याकडनं आणि मग हे तयार झालं आणि ही कलाकृती तुमच्या. मला तर सुरुवातीला थोडं मूळ ठिकाण वाटलं म्हणजे जीए किंवा चिंतनचा छाप तुमच्या लिखाणावर आहे असं मला वाटलं आणि त्याच्यात थोडं आध्यात्मिक सुद्धा मला काही स्पर्श दिसतो तुमच्या वाक्यामध्ये. फक्त मला काय विचारायचं की एकदम ते जगन्नाथाचा संदर्भ तुम्हाला कसा काय दिसतो? खरं सांगू का की ह्यातले 30 लेख जे आहेत आता यांनी सांगितले योगेशनी ते सलग 30 रात्री 30 लेख सलग लिहिलेले. मला माहित नाही मला हे सांगता नाही येणार की मला का जगन्नाथाचा रथ आठवला कधी रथयात्रा आठवली. एकतर करोनाचा स्थानबद्धतेचा काळ होता. आपण सगळेच घरामध्ये होतो त्यावेळेला सगळ्यांनाच काही काही सुचत होतं सगळेच काही विचारांचा आणि माहित नाही की एक आधी जो जेव्हा मी अमृताई बरोबर सुरुवात केली तो माझा अगदीच पहिला म्हणजे माझं नंतर पुस्तक झालं त्याबद्दल मी सांगेन. त्यातही म्हणजे सुरुवात अमृताई बरोबर झाली पण एक एक मला 2-3 लेख झाल्यानंतर मलाच असं जाणवायला लागलं की ह्याच्यातून एखादी शृंखला पुढे होते तर आपण अजून आजही लिहून बघू आजही मला काहीतरी सुचलंय असं होत ते गेलं. जगन्नाथाचा कसा सुचला का सुचला हे असं मला कॉन्फिडेंटली एखादा म्हणजे त्याचं कारण सांगता येणार नाही पण गंमत अशी आहे की लॉकडाऊनमध्ये गेलेले हे लेख जसं मला गोष्टी सांगितलं की ते त्याच्याकडे गेले त्याचे प्रयोग आधी सुरू झाले. 3-4 प्रयोग असे हे झाल्यानंतर रसिकांकडनं अशी मागणी आली की हे 10 आहेत मग आम्हाला आणखीन किसांचं काय आता तुम्ही पुस्तक तरी करा कारण एवढे सगळे 30च्या 30 लेख सादरीकरण करणं शक्य नाही. वेळेची मर्यादा असते सगळ्याच गोष्टी असतात आणि म्हणून मग नंतर ग्रंथालयाने त्याचं अनाथ हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याच्यामध्ये हे 30 आणि आणखीन आकाशवाणीवरती मी जे वेगळे वाचलेले 40 लेखांचं ते पुस्तक आहे. तर ललित हे अजून आजही म्हणजे त्याला आपण म्हणू की हॅपनिंग आहे एक सेक्टर आता साहित्य क्षेत्रातलं आणि असंही म्हणतात की जे कवितेत मावत नाही आणि कथेत गवसत नाही ते ललितमध्ये आपल्याला आकारात आलेलं दिसतं आणि त्यामुळे तो रूपबंध मला निवडावा. लहान लेख आता तुम्हाला आवाकाही त्याचा कळला नाही पण त्याचं जे संकलन योगेशने केलं म्हणजे हे सुद्धा मला माझ्याही लक्षात नव्हतं आलं की हे मी ते माझ्याजवळ ठेवून दिलं होतं पण हे लोकांसमोर येऊ नये हे इथून काहीतरी विचार तुम्ही जर आध्यात्मिक म्हणाला कुठेतरी त्याचा आहे म्हणजे तो जाणून बुजून त्याच्यामध्ये कारागिरी करून ते अध्यात्म आणले किंवा नाही पण माझंच मी जेव्हा जसं त्याच्यामध्ये म्हणते की तुझी सापडत जाशील तसं ते माझंच तो एक प्रवास होता लेखनाचा
आणि त्यातून पण एक आहे की माझं वैयक्तिक जर का म्हणाल तर माझ्या लेखनामध्ये मी निसर्गापासून वेगळी होऊ नाही शकत माझ्या लेखनाच्या. जसं आता आपण का जयवंतरावांचं पाहिलं की जयवंतरावांच्या लेखनामध्ये माणूस हा केंद्रस्थानी असतो, माणसाच्या भावभाव तसं म्हणजे हे आता मला मी जेव्हा कधी विचार करते त्यावेळेस निसर्ग आणि माणूस यांच्यातला जो अनुबंध आहे त्याच्यातून बऱ्याच वेळा म्हणजे मी मला वेगळं करू शकत नाही. कथेमध्ये ते झालं होतं आणि त्यावेळेला आपण असुसलेले होतो. बाहेर जाण्यासाठी सुद्धा एक आर्तता होती आपल्यामध्ये की बाहेर पडता येत नाहीये आणि जे काही दिसतंय खिडकीतून आणि थोडंफार जे काही बाहेर दिसतंय समोर बदल झाडांचे वगैरे एवढंच आपण पाहू शकतो आणि जे अनुभवलेलं आहे आधीच्या आयुष्यामध्ये ती सगळी गोष्ट आपल्याकडे आहे. त्याच्यावरती लिहिलं गेलं आणि निसर्गाच्या संदर्भातलं लिहिताना नेहमीच आपोआप अध्यात्म येतं त्याच्यामध्ये. हा माझा स्वतःचा वाचनातून एक आलेला वाचन म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून सुद्धा तो अनुभव त्यामुळे कदाचित ते तुम्हाला जाणवलं असेल. मुबत हे नाव तुम्ही नंतर हे झालं का नाही नंतर झालं. मी सलग लेख लिहिले ते बाजूला ठेवले होते. नंतर त्याचा जेव्हा प्रयोग करण्याची वेळ आली आणि ते ठरलं पहिला प्रयोग ठाण्याच्या मराठी संग्रहालयात झाला तर काहीतरी त्याला नाव हवं शीर्षक हवं. त्यावेळेला तो विचार म्हणजे मी करत होते तर तो अनाहत नाद हे मला पण अनाहत मला ठेवायचा नव्हता कारण अमोल पालेकरांचा जो चित्रपट आहे अनाहत नावाचा मग ते कॉपीराईटचे हे प्रश्न कदाचित येऊ शकतो माहीत नाही. त्यामुळे मी पण मला त्या अनाहत नादाचं सतत कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो विचार होता आणि मला नक्की अनाहत हा शब्द हिंदीमध्ये आहे हे सापडलं आणि त्यामुळे मग मी तो विचार केला की अनाहत तर आपण ठेवूच शकतो आणि हे जे 30 लेख आहेत त्या 30ही लेखांची शीर्षकं माझ्या पुस्तकामध्ये मी हिंदी ठेवली. आता हिंदीवरून बराच गदारोळ चाललाय. मी स्वतः सुद्धा त्या एक प्रकारे त्या चळवळीत थोडीफार आहे. हिंदी सक्ती तो विषय वेगळा आहे पण हिंदी भाषा म्हणून त्या भाषेचे आणि भाषेच्या बाबतीमध्ये आपण अशा प्रकारे दुरभिमान बाळगू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्या 30ही लेखांचे जी शीर्षक जी आहे ती सुद्धा हिंदी भाषेतूनच मी निवडली आणि ठेवली पण अनाहत मात्र नंतर ठेवला ते शीर्षक आणि तुम्ही मग जो हे केलं त्याचा उल्लेख केला वास्तविक की कबीरांच्या दोह्यामध्ये आणि अनेक ठिकाणी आध्यात्मिक ह्याच्यामध्ये मिळतो ते पण ते त्याचं ती जाणीव मला थोडीशी नंतर झाली पण ते शीर्षक ठेवायचं आहे. तुमच्या ह्याच्यात मग अशी नृत्याचं त्यांनी एक हे केलेलं आहे ते लिहित असताना म्हणजे तुम्ही ते कसं आले ते दिग्दर्शक यांचं सगळं ते योगदान आहे. माझ्या लेखामध्ये अहमद आणि त्याचा उल्लेख आहे थोडंफार मी थोडंफार खूप जुन्या काळात म्हणायला हरकत नाही थोडंफार नृत्य शिकले आणि ते जे नृत्या त्या सगळ्या नृत्यमुद्रा हस्तमुद्रा भावमुद्रा वगैरे हे तो सगळा भाव लेखन त्याच्या लेखामध्ये आहे पण त्याला आणखी सादरीकरणाच्या दृष्टीने जोड द्यायची हे क्रेडिट दिग्दर्शकाचं आणि वंदना आहे. तो लेख मी जेव्हा वाचला आणि मी म्हटलं अरे वंदना करणार आहे ना मी परफॉर्म करेल व्यक्ती जर बदलली ही व्यक्ती बदलली तर अनाहत होणार पण ते नृत्याचं हे आता प्रत्येक खानदारामध्ये आम्हाला नृत्य दिसणार आहे. आता आज गेले 3 दिवस आम्ही या पट्ट्यामध्ये फिरतो म्हणजे इचलकरंजी त्याच्यानंतर मग कोल्हापूर आणि कालपासून इथे आलो. आज आम्ही सज्जनगडात जाऊन आलो चाफळला जाणार पण सध्या हा राजा आवरण सर्व ठिकाणी जो काही दिसतोय काय म्हणजे कमालीचा गुलमोहर फुललाय सध्या सगळीकडे. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी जाताना मानसी तर म्हणजे सतत तो मोबाईलच घेऊन बघितला अरे हे बघ कसलाय अरे हा बघ कसलाय असं करून पुढे 1 तारखेला गुलमोहर महोत्सव होतो दरवर्षी. हो का अच्छा म्हणजे कमाल. आणि आज म्हणजे कसं असतं बघा की मानसी खरं तर आता तिच्यासाठी हा पहिला प्रयोग आहे पण तरी सुद्धा नितीन सरांना आणि काकडे सरांना मी विनंती करते की 2-2 मिनिटं तरी तुम्ही मनोगत बसा अंतर्मुख व्हावं असं सगळं ते
त्याचं अभिवाचन होतं. आणि निसर्ग आणि माणूस, माणसाचा सगळा प्रवास आहे तो निसर्गाबरोबरच होतो. प्रत्येक गोष्टी किती आपल्या आयुष्यात आल्या आणि तो शेवटी निसर्गाबरोबरच जात असतो. त्यामुळे या सगळ्या आतल्या आवाजामध्ये निसर्गातलं फुलं, पाणी हे सगळं त्यामध्ये आलेलं होतं. आणि त्याबरोबर जाता जाता माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त होत होत्या. आणि आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय ते सगळं त्यातनं व्यक्त होतं. त्यामुळं आपले अंतर्मुख होऊन याचा विचार करावा आणि त्या निसर्ग आणि मनाचं ललितांना जे लेखन केलं त्याचं अभिवाचन करून ते मनाला भेटणारा असं स्वरूपाचा हा कार्यक्रम झाला. आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं तुम्ही दिग्दर्शक होऊन आहे. तुम्ही खूप म्हणजे ते नृत्याचं आणि इतर वेळेला जे अभिनय करून टाकतो त्यामुळे ते खरोखरच खूप प्रभावी सादर केलं. आणि अशी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली त्याप्रमाणे निश्चितच सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये तुमचे कार्यक्रम कसे होते यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. तुम्ही माहिती एक छोटासा एक अनौपचारिक कार्यक्रम आहे की एवढे ते मुंबईमधून आले आणि कालपासून आपल्याला त्यांनी एक नवीन दृष्टी दिली. तर एक पुन्हा पुन्हाची पातळी म्हणून एक छोटीशी भेट नितीन सरांच्या हस्ते आपण घेतली आहे. तर काही बोलावं असं मला वाटत नाही. 1 तास कधी गेला हे मला कधी लक्षात आलं. आपण कार्यक्रम करताना तुम्ही जे लिहिलं गुरुदेवांनी त्या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला एकांत मिळालं. मला कधी एकांत मिळालं मी प्रत्येक दिवशी बाहेर फक्त पहिले 3 दिवस होते कुठं कुठंतरी कामासाठी जायला लागायचं आणि मनात एक भीती असायची की आपलं तर जाऊ दे बाकीच्यांचं काय. अशा मनाच्या अवस्थेत असताना जगापासून आले कुठं काय होते माहिती नाही, काय होणार माहिती नाही, भविष्याचा वेध घेऊनही उपयोग नाही. अशा वेळेला तुम्हाला हे मनातले प्रश्न पडले खरं प्रत्येकाच्या मनातून पडले. ती एक वेळ होती. मी ज्यावेळेस तिथून बघत होतो तुम्ही लिहिलेली जी कृती आहे त्या कृतीचं सादरीकरण बघत असताना माझं मन मी समोर असं मला वाटतं. आणि हे मला वाटतं तुमच्या या सादरीकरणातून तुमच्या लिखाणाचं यश असतं. अगदी माझ्या मनातल्या ज्या तरंगत्या भावना ते दिसत होते. कदाचित तुम्हाला लक्षात आलं असतं तर माझ्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा तुम्ही ज्यावेळेस करत होते त्यावेळेस बदलत होते. आणि हा विषय फक्त तितकाच नाही आहे जसं तुम्ही म्हणलेले की निरंतर झालं ही सगळी भावनाची स्पंदन आहे. कधी कधी आपल्याला पडलेले प्रश्न आहेत, कधी कधी आपण निराशेच्या अवस्थेमध्ये जातो आणि एकदम मग आपण आशेच्या काही एखादा दिवस आपल्याला खूप चांगला वाटतो, एखादा दिवस खूप वाईट वाटतं. ही जी सगळी मनाला पडलेली प्रश्न याचे उत्तर दुसरं कोणी देऊ शकतो. तुम्ही या लिखाणाच्या आणि सादरीकरणाच्या माध्यमातून तुम्ही त्याची कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला, निसर्गाची कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवल्या, त्याला नावं दिली. ती नाव मला अतिशय आवडली. प्रत्येकाच्या मनात हाच खेळ चालतो. कदाचित हा खेळ निरंतर आहे. तुम्ही 30 लिहिले असून त्याच्यावरती 100 सुद्धा लिहू शकतो. प्रत्येकाला पडलेले प्रश्न वेगवेगळे असतात, त्या मनातले हिंदोळे वेगवेगळे असतात. पण आज मी हा जो वेळ घालवला मला प्रत्यक्ष मनाने बाहेर होतं असं मला वाटलं आणि त्याबद्दल हा एक वेगळा अनोखा असा अनुभव तुम्ही दिला. तुमच्या चेहऱ्यावरच्या भाव बघितल्या, तुमच्या बोलण्यातले तुमच्याकडे बघत असताना आणि तुम्ही लिहिलेल्या शब्दाचे अर्थ समजून घेत असताना काही बोलू शकत नाही. परत या कार्यक्रमाला मला येण्याचं भाग्य मिळालं विकत मिळेल. तुम्ही नाट्यकृती जरूर करा, एकांकिका जरूर करा. मी परत येऊन तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. त्या आभार मी मुळीच मानणार नाही. कारण तुम्ही खूप सुंदर अनुभव केलाय. तो त्याला घेत आहे त्या वोट लागण्यासारखं होईल. तर त्यामुळे ते नाही. आणि या लोकांनी मी प्रयत्नांना आज आग्रह केला होता की तुमच्यासाठी तुम्हाला यायचंय. त्यामुळे त्यांचेही काही आभार वगैरे नाही, त्यांनी यायलाच हवं होतं. दीपलक्ष्मी समूहाने आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे विशेष आभार आहेत. आणि 2 गोष्टी मला मुद्दामून आवर्जून सांगाव्याशा वाटतात की पृथ्वी थिएटर्सला अरिंदम बॅनर्जी आणि एक तरुण मुलगा होता सतार वाजवणार आहे. कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही आणि ते पाहिलंच आहे तुम्ही की अगदी छोटं थिएटर आहे. तिथं जो मला अनुभव आला होता तोच अनुभव
हो तुमच्या कालच्या प्रयोगाला याला आणि आजच्या इथे काही माहिती नाही. दुसरा अनुभव म्हणजे हृदयेशला बिलकुलजीचा कार्यक्रम कुठेही असेल तर ती जाते. त्यांच्या कार्यक्रमानंतर ते आनंद शर्मा म्हणून कॉम्पेअर करत होते, त्यांनी आभार मानले नाही. तर मी त्यांना म्हटलं आनंदजी असं कसं? ते म्हटले नाही, बिलकुलजींचं म्हणणं आहे माझे स्वर